अंगणवाडी सेविकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. 26 जून ब्रेकिंग न्यूज. बघा, सेविकांसाठी वेतनवाढ थेट 26,000 रुपये. सेवेत कायम करा. पेन्शन दरमहा 10,000 रुपये मिळालेच पाहिजे. शासकीय सेवेचा दर्जा द्या. आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे. अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज पहा, पूर्ण बातमी बघा. संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. बघा, बातमी कुठच्या हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई तुम्हाला माहीतच आहेत की वेळोवेळी आपले धरणे आंदोलन मोर्चे आपले होतच आहेत, कारण की आपल्यावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाच्या खिलाफ आपण धरणे आंदोलने मोर्चे काढत आहोत. आपल्याला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा अजून मिळालेला नाही आहे. त्याचबरोबर मानधन वाढ पूर्णपणे झालेली नाही आहे. आपल्याला मानधन तर नकोच, वेतन पाहिजे, परंतु आपल्याला हा जो शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला कमीत कमी मानधन वाढ तरी त्यांनी केली पाहिजे आणि 26,000 रुपयापर्यंत आपल्याला मानधन वाढ मिळालीच पाहिजे. आता यामध्ये बघा, पेन्शनसुद्धा दर महिन्याला आपल्याला 10,000 रुपये कमीत कमी मिळाली पाहिजे. कारण की तुम्हाला माहीत असेल की खूप साऱ्या अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई या रिटायर्ड झालेल्या आहेत. आतापर्यंत खूप साऱ्या रिटायर्ड झालेल्या आहेत आणि अजूनही होणार आहेत, परंतु त्यांच्या पेन्शनबद्दल सरकारनं कुठलाही अजूनही काही उपाययोजना केलेल्या नाही आहेत. तर त्यांना वाऱ्यावर सोडून दिल्यासारखं एक प्रकारे झालेलं आहे. तर या बातमीमध्ये हेच सविस्तरमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि आपण थोडक्यात हे जाणून घेणार आहोत. बघा, बेळगावातली ही बातमी आहे. बेळगाव अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, किमान वेतन 26,000 रुपये द्यावे, निवृत्त अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांना दरमहा 10,000 रुपये पेन्शन द्यावी, अशा काही मागण्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केल्या आहेत. अंगणवाडी कर्मचारी संघ जिल्हा समितीच्या सदस्यांनी CITUच्या नेतृत्वात मंगळवारी महिला बाल कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सध्या देण्यात येणारे वेतन कमी आहे. आजच्या महागाईच्या दिवसात कमी पगारात नोकरी करणे कठीण जात आहे. अंगणवाडी कर्मचारी त्याचबरोबर असंघटित, संघटित, कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढवून द्यावे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केल्यास त्यांना विविध सुविधा मिळतील. महागाई दिवसेंदिवस वाढत असून गरीब कुटुंबांना जीवन चालवणे कठीण जात आहे. महागाई नियंत्रणात आणावी. अन्नधान्य, औषधे, कृषी उपकरणे यासारख्या अत्यावश्यक घटकांवरील GST रद्द करण्यात यावे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस यावरील शुल्क कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव मांडावा, अशा मागण्याही संघटनेने केल्या आहेत.